महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका. आव्हान याचिकेवर आज सकाळी 11 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची सावंतवाडीत पत्रकार परिषद. राजकीय घडामोडी आणि निलेश राणेंनी केलेल्या आरोपांवर चव्हाण काय बोलणार याकडे लक्ष. मुंबई पालिकेत शिवसेना उबाठा काँग्रेस सोबत आघाडी करणार. आघाडीबाबत उद्धव ठाकरेंची दिल्लीमध्ये खरगेंसोबत बैठक होणार. पुण्याच्या मुंडव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. तपासात तेजवानी सहकार्य करत नसल्याचा पोलिसांचा दावा. राज्यभरातील सर्व शाळा आज सुरू राहणार. शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचा पगार कापणार. मुख्याध्यापक मंडळाच्या प्रस्तावित संपाविरोधात शिक्षण विभागाचा कठोर इशारा. मुंबईतल्या गोरेगावमधील विवेक ज्युनियर कॉलेजने मुस्लिम विद्यार्थिनींसाठी बुरखाबंदी. मुस्लिम विद्यार्थिनींमधून नाराजी व्यक्त. जैन मुनी निलेश चंद्र कबुतरांसाठीचा लढा अधिक प्रभावी करणार. कबुतरखाने वाचवण्यासाठी आज निलेश मुनींकडून व्याख्यानाचं आयोजन. तर 7 डिसेंबरला जैन समुदायाचा मोर्चा. राष्ट्रपती भवनात आज पुतीन यांचं होणार औपचारिक स्वागत. भारत रशिया दरम्यान मोदी आणि पुतीन यांच्या दरम्यान संरक्षण, ऊर्जा, व्यापारासमवेत होणार महत्त्वाची चर्चा. इंडिगोच्या 48 तासात 500 पेक्षा जास्त फ्लाईट्स रद्द. तांत्रिक कारण तर कर्मचारी अनुपस्थितीचा सेवेवर परिणाम. प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप. नमस्कार, मी प्रियंका लाठी. बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहूयात. वेगवान, सुरक्षित आणि वक्तशीरपणासाठी विमानाचा प्रवास ओळखला जातो. पण सध्या देशातील इंडिगो एअरलाइन्सची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. गावखेड्यामध्ये बसची तासनतास वाट पाहत ताटकळत बसावं लागतंय. तसंच आता विमान प्रवाशांचंही झालंय. हे का आणि कशामुळे झालंय जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून. मेरा फ्लाइट कल 5:30 PM को शेड्यूल था. एयरपोर्ट पे 3:30 PM को पहुंचा, पता चला कि फ्लाइट कैंसिल हो गया. मुझे नेक्स्ट फ्लाइट रीशेड्यूल किया गया था 1:30 AM को, भी कैंसिल हो गया. एंड उसके बाद मुझे नया फ्लाइट दिया गया था 6:15 PM को आज को. एंड अपेरेंटली वो फ्लाइट भी अभी डिले हो चुका है टू 8:25 और 8:30 PM. बहुत प्रॉब्लम आ रही है और इससे भी हम लोग का कनेक्टिंग भी था, तो वो फ्लाइट भी गया. इंडिगोच्या विमानाचा खोळंबा, लाखो प्रवाशांना मनस्ताप. विमान सेवा सुरळीत कधी होणार? मुंबई विमानतळावर अडकून पडलेला मुंबई IITचा विद्यार्थी असलेल्या देबाशिष पांडानं मांडलेली ही व्यथा. यहाँ पे ही वेट कर रहा हूँ मैं कब से रात. सोया कहीं एयरपोर्ट पे सोया? हाँ, नहीं एयरपोर्ट में सोया नहीं था बिकॉज मेरा लगेज था, तो मैं सोया नहीं था. ओडिशाला असलेल्या गावाला इंडिगोच्या फ्लाईटनं तो जाणार होता. मात्र इंडिगोची फ्लाईट वारंवार रद्द होत असल्यानं त्याला फक्त आणि फक्त मनस्ताप सहन करावा लागतोय. त्याला एअरपोर्टवरच रात्र काढावी लागतीये. बॉम्बे टू भुवनेश्वर. सो अभी मेरा फ्लाइट कल 5:30 PM को शेड्यूल था. मैं वहाँ एयरपोर्ट पे 3:30 PM को पहुँचा. मुझे पता चला कि जस्ट पहुँचने के बाद ही पता चला कि फ़्लाइट कैंसिल हो गया है. सो उसके बाद मुझे नेक्स्ट फ्लाइट रीशेड्यूल किया गया था 1:30 AM को रात के. एंड वो फ्लाइट भी कैंसिल हो गया. तर नाबारून भट्टाचार्य आणि त्यांचे 6 सहकारी मुंबईहून कोलकाता मार्गे आसामसाठी निघाले. मात्र त्यांच्या पदरीही मनस्ताप आला, तोही इंडिगोची फ्लाईट रद्द झाल्यानं. कोलकात्याहून आसामला जाणारी कनेक्टेड फ्लाईट त्यांना मिळेल का याची चिंता सतावतीये. बहुत प्रॉब्लम आ रही है और इससे भी हम लोग का कनेक्टिंग भी था. यहाँ से जाके कलकत्ता आज रुकने का बात था. फिर कलकत्ता टू डिब्रूगढ़ वो भी एक फ़्लाइट है कल का. दैट इज ऑल्सो ए कनेक्टिंग फ्लाइट.
सो हो सकता है कि अगर इस होने से कल उसको वो फ्लाइट भी गया, प्रॉब्लम तो काफ़ी फेस करना पड़ रहा है। तो भी शायद से आपको 24 आवर से 24 घंटों से ज़्यादा रुकना पड़ेगा यहाँ पर। बिल्कुल बिल्कुल, अब तो ये क्लियर है कि हमको 24 से ऊपर रहना ही रहना है। देबाशिष पांडा आणि नाबारून भट्टाचार्याप्रमाणे देशभरातल्या विविध विमानतळांवर हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत। इंडिगो फ्लाईटमधून प्रवास करणारे प्रवासी विमानतळावर अडकून पडलेत, याबद्दल प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय। काहीच व्यवस्था नाही आहे इंडिगोचे म्हणजे सर्व असे कर्मचारी कुणी काही बुडवडूची उत्तर देत आहे, लहान मुलांचे हाल होत आहेत, खायला काही नाही आहे। किती तास झाले तुम्ही थांबले? साधारणतः 10 तास झाले मी आतमध्ये आहे। आज सुबह पेपर में आया है कि इंडिगो का कुछ प्रॉब्लम चल रहा है। इसका मतलब अगर वो प्रॉब्लम चल रहा है तो वो कल की न्यूज़ है, तो लोगों को बताना चाहिए था कि कल ही ऐसा प्रॉब्लम हुआ है। तो सुबह लोगों को मैसेज आने चाहिए थे कि फ्लाइट डिले हो सकती है या कैंसिल हो सकती है। देखो मेरा T2 पे मैं रीच हुआ था, मेरा लगेज आ चुका है। T1 पे मैं इधर लेने के लिए आया हूँ, तो टर्मिनल 2 से टर्मिनल 1 तक आना और ये इतना लगेज लेके खड़ा रहना, बच्चे बूढ़े लोग सब लाइन पे खड़े हैं। फ्लाइट अभी वो लेके चला जाएगा, बॉडी लेके चला जाएगा, लेकिन हम लोग नहीं जा पा रहे। आप नहीं जा पाओगे? हाँ। बॉडी उधर कौन रिसीव करेगा? और रिसीव अभी घर वाला अभी वहाँ जा रहा है, मुंबई और कलकत्ता जा रहा है एम्बुलेंस से, उधर जाके रिसीव करेगा घर पे। तो टिकट का इतना भाव बढ़ा रहा है, सरकार से निवेदन है क्या और भी जो कंपनी, जो बड़ी बड़ी कंपनी लोग है, अपने फायदे के लिए गरीब आदमी को, पेशेंट पड़ा हुआ है, माँ बाप एक ही लौता लड़का है दुनिया में और कोई नहीं है उसका। 3 साल से इलाज करते करते आज चेकअप पे आया और दुनिया से चला गया, लेकिन माँ बाप साथ में नहीं जा पा रहा है। बॉडी चला जाएगा, हम लोग इधर बैठा है, सुबह से बैठा है 6 बजे से, कल रात से हम लोग कोई नहीं सोया। या संपूर्ण गोंधळासाठी इंडिगो एअरलाइन्सनं क्रूच्या तुटवड्याचं कारण सांगितलंय। इंडिगो एअरलाइन्समधील फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन या नियमामुळे हा गोंधळ उडाल्याचं समोर येत आहे। तीसरा FDTL DGCA ने अभी रिसेंटली इम्प्लीमेंट किए हैं, तो उससे ऑब्वियसली पायलट्स की रिक्वायरमेंट बढ़ गई है एयरलाइंस के लिए, तो उनको भी उसको एडजस्ट होने में, सेटल डाउन करने में, रोस्टर सेटल होने में स्वस्त दरात तिकीट मिळावं यासाठी अनेक प्रवासी आगाऊ तिकीट बुकिंग करतात। अनेकांचं कनेक्टिंग फ्लाईटचं नियोजन असतं, मात्र इंडिगोच्या गोंधळामुळे या सगळ्या नियोजनावर पाणी फिरलं गेलंय। आता इंडिगोच्या या गोंधळामुळे प्रवाशांना झालेला मनस्ताप आणि हालाची भरपाई कशी होणार, DGCA याबाबत कोणती पावलं उचलणार आणि या विमानसेवा कधी सुरळीत होणार याकडे प्रवाशांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणखी एक बातमी महत्त्वाची पाहूयात। देशातील इंडिगो एअरलाइन्सची अवस्था अतिशय बिकट झाली आहे। देशातील सर्वात मोठी एअरलाइन्स म्हणून ओळख असणाऱ्या इंडिगोने काल 550 पेक्षा जास्त उड्डाणं गुरुवारी रद्द करण्यात आलेली, तर गुरुवारी दिल्ली, मुंबईसह 10 पेक्षा जास्त विमानतळांवर 550 पेक्षा जास्त उड्डाणं ही रद्द करण्यात आली। सर्वात जास्त दिल्ली विमानतळावर इंडिगोची एकूण 172 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। याच दरम्यान इंडिगोने DGCAला कळवलं आहे की त्यांचे ऑपरेशन्स 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्णपणे सामान्य होतील। एव्हिएशन सेक्टरच्या नवीन सुरक्षा नियमांमुळे देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगो सलग 3ऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करत आहे। एकूणच या सर्वांचा इंडिगोच्या ऑपरेशन्सवर मोठा परिणाम झालाय, त्यामुळे देशभरात प्रवाशांना देखील मोठा फटका बसलाय। आणखी एक महत्त्वाची बातमी, गुरुवारी देशातील मुख्य विमानतळांवर मिळून इंडिगोची एकूण 500हून अधिक विमानं ही रद्द करण्यात आली होती। त्यामुळे विमानतळावर प्रवासी तासनतास अडकून पडले। 10 पेक्षा जास्त विमानतळांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला। लखनौ ते दिल्ली, मुंबई, पुणे, बँगलोर आणि जम्मूपर्यंत प्रवाशांचा संताप पाहायला मिळाला। पुढची महत्त्वाची बातमी, देशातील एकूण 12 विमानतळांवर इंडिगोची विमानं रद्द करण्यात आली आहेत। पाहुयात देशातील कोणत्या विमानतळांवर हा मोठा फटका बसला। तर 550 पेक्षा जास्त उड्डाणं ही रद्द करण्यात आलेली। दिल्ली 172 उड्डाणं रद्द, मुंबईला 118 उड्डाणं रद्द। 2 महत्त्वाची शहरं आहेत। बँगलोरमध्ये 100 उड्डाणं रद्द, तर हैदराबादमध्ये 75 उड्डाणं ही रद्द झाली। त्यानंतर कोलकातामध्ये 35 उड्डाणं रद्द झाली।
चेन्नईमध्ये 26 उड्डाणं रद्द झाली। यानंतर लखनौमध्ये देखील 12 उड्डाणं रद्द झाली आहेत। जयपूरमध्ये 4 उड्डाणं रद्द झाली आहेत। या सगळ्यांचा फटका प्रवाशांना बसला। इंदोरमध्ये देखील 3 उड्डाणं रद्द झाली आहेत। या सगळ्यांमुळे प्रवाशांचा मनस्ताप झाला। तर इंडिगोची विमान सेवा मोठ्या प्रमाणामध्ये विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय। गेली तासनतास प्रवासी हे विमानतळावर बसून होते, फ्लाईटची वाट बघत होते आणि त्यानंतर त्यांना जेव्हा कळालं की उड्डाण रद्द झालेलं आहे, त्यामुळे त्यांचा मनस्ताप झाला। ठरलेल्या ठिकाणी वेळेमध्ये प्रवासी पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे त्यांची देखील कामं खोळंबली। देशाच्या प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात उड्डाणं रद्द झाली। दिल्ली मुंबई सारख्या ठिकाणी 100 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द झाली। त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांच्या कामाचा खोळंबा झाला। त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला।